Hello everyone, all of you welcome in this free education channel Pankaj Science World. We are studying the chapter number 6th of class 7, that is measurement of physical quantities. Today we have to study about fundamental quantities. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला फंडामेंटल क्वांटिटीज बद्दल शिकायचं आहे. फंडामेंटल क्वांटिटीज कोणते आहेत? 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. त्यांचे युनिट्स काय आणि युनिटचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं, प्रत्येक युनिट जे हे प्रमाणित कसं केलं जातं, पूर्ण जगामध्ये तेच युनिट का वापरलं जातं. त्यानंतर काही क्वेश्चन्स आहेत, त्यांचे आन्सर्स आपल्याला द्यायचे आहेत. तर या सगळ्यामध्ये आपल्याला शिकायचं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट, जागतिक एक संस्था आहे, ती संस्था युनिट्स तयार करतं आणि ते युनिट मग जगामध्ये सगळ्या ठिकाणी वापरले जातं. त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर स्टँडर्ड ऑफ फंडामेंटल क्वांटिटीज, कोणती फंडामेंटल क्वांटिटी आहे, त्याचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं, ते प्रमाणित कशी केली जातं. त्यानंतर स्टँडर्डायझेशन इन एन्शियंट टाईम, जुन्या काळामध्ये जेव्हा ही पद्धती इंटरनॅशनल सिस्टीम्स वगैरे नव्हत्या तेव्हा त्या काळामध्ये युनिट्स जे आहेत ते कसे वापरले जायचं आणि फिजिकल क्वांटिटीज जे आहे त्याचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे. तो देन वी हॅव टू स्टार्ट अबाउट द फंडामेंटल क्वांटिटीज. तर फंडामेंटल क्वांटिटीज कशाला म्हणायचं? फंडामेंटल म्हणजे मूलभूत ज्या फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याला फंडामेंटल क्वांटिटीज म्हटलं. देअर आर सो मेनी फिजिकल क्वांटिटीज, खूप साऱ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. बट ऑल फिजिकल क्वांटिटीज आर नॉट फंडामेंटल क्वांटिटीज. ह्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज ह्या फंडामेंटल क्वांटिटीज नसतात. देअर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज अँड इट इज इनफ to select a few out of many physical quantities and their units for standardization. आणि सगळ्या फिजिकल क्वांटिटीज पैकी काही फिजिकल क्वांटिटीज जे आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करण्याकरता निवड केली जातं. वी नो दॅट द लेंथ अँड टाइम नीड टू बी स्टँडर्डाइज. लेंथ आणि टाइम याचं स्टँडर्डायझेशन करणं आवश्यक आहे, कारण प्रत्येक ठिकाणी जर त्याचं स्टँडर्डायझेशन केलं नाही तर प्रत्येक ठिकाणी लांबी जी आहे ही वेगवेगळी मोजल्या जाईल, लेंथ वेगवेगळी मोजल्या जाईल, वेळ जी आहे टाइम हा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असेल, म्हणून त्याचं स्टँडर्डायझेशन केलं जातं. अँड सच फिजिकल क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज फंडामेंटल क्वांटिटीज अँड देअर युनिट्स आर कॉल्ड ॲज स्टँडर्ड युनिट्स. आणि ही लेंथ आणि टाइम ही मग फंडामेंटल क्वांटिटी आहे आणि त्याचं युनिट जे आहे त्याला स्टँडर्ड युनिट असं म्हटलं जातं. ऑफकोर्स दीज फंडामेंटल क्वांटिटीज आर यूज, इट मस्ट बी यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड अँड इट मस्ट बी ॲक्युरेट. आणि ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, त्याचा वापर सगळ्या ठिकाणी केला गेलाच पाहिजे आणि त्याच्यामध्ये ॲक्युरेसी असली पाहिजे, एक वाक्यता असली पाहिजे, म्हणजे अचूकता असायला पाहिजे. जर लेंथ जर असेल त्याचं स्टँडर्डायझेशन केलं तर तीच लेंथ तोच जो मोजमाप जे आहे ते सगळ्या ठिकाणी वापरता आल्या गेलं पाहिजे. मग हे कसं होईल तर याकरता एक सिस्टीम आहे, त्याला म्हटलं जातं इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट. दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट वर्क फॉर द स्टँडर्डायझेशन ऑफ युनिट. मग ही संस्था काय करतं, फिजिकल क्वांटिटीज जे आहे त्याचं स्टँडर्डायझेशन करण्याचं काम करतं, म्हणजे त्याला प्रमाणित करण्याचं काम करतं. आणि हे प्रमाणित केलेलं जे युनिट आहे मग सगळ्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी मग ते वापरल्या जातं. दिस इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट बेस्ड ऑन 7 फंडामेंटल क्वांटिटीज. मग ही जी सिस्टीम आहे 7 फंडामेंटल क्वांटिटीज वरती आधारलेली आहे. अँड दिस 7 फंडामेंटल क्वांटिटीज दॅट आर युज्ड करंटली ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि ह्याच मग फिजिकल क्वांटिटीज जगात सगळ्या ठिकाणी वापरल्या जातात. अँड दॅट सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिस्टीम इंटरनॅशनल. आणि त्याला काय म्हटलं जातं, सिस्टीम इंटरनॅशनल. SI सिस्टीम आपण नाव ऐकलेलं आहे. SI मीन्स सिस्टीम इंटरनॅशनल. आणि ही जी सिस्टीम इंटरनॅशनल आहे, SI सिस्टीम जी आहे, SI सिस्टीमने जे युनिट्स दिलेले तेच युनिट जगामध्ये सगळ्या ठिकाणी वापरले जातात. अँड दिस सिस्टीम इज ऑल्सो कॉल्ड ॲज मेट्रिक सिस्टीम. आणि याला मेट्रिक सिस्टीम सुद्धा म्हटलं जातं. कुठली सिस्टीम म्हटली जातं? मेट्रिक सिस्टीम. आता आपण शिकणार आहे 7 फंडामेंटल क्वांटिटीज कोणकोणत्या आहेत आणि त्यांचे युनिट्स आणि त्यांच्या नावाचं सिम्बॉल कोणकोणतं आहे. आता त्या फिजिकल क्वांटिटीज जे आहेत ते आपण लिहू. फिजिकल क्वांटिटी
त्यानंतर नेम ऑफ युनिट, मग त्या फिजिकल क्वांटिटीला जे युनिट दिलेलं आहे त्या युनिटचं नाव काय, नेम ऑफ युनिट. अँड सिम्बॉल ऑफ युनिट, त्या युनिटचा सिम्बॉल काय, सिम्बॉल ऑफ युनिट. आउट ऑफ दिस सम फिजिकल क्वांटिटीज वी हॅव स्टडीड इन लास्ट व्हिडिओ. कालच्या व्हिडिओमध्ये आपण काही फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याच्याबद्दल आपण बघितलेलं आहे. तर आता ह्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ऑल दीज आर फंडामेंटल क्वांटिटीज. द फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी इज लेंथ, then second fundamental quantity is mass, then fundamental quantity time, fourth fundamental quantity is electric current. त्यानंतर पाचवी फंडामेंटल क्वांटिटी आहे टेम्परेचर. त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटी इज अमाउंट ऑफ सबस्टन्स. आणि सातवी फंडामेंटल क्वांटिटी आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. These are the 7 fundamental quantities, and these 7 fundamental quantities used to find out the units of other physical quantities. आणि याच्यावरूनच बाकीच्या फिजिकल क्वांटिटीज जे आहेत त्याचं युनिट्स तयार केलं जातं. आता आपल्याला माहित आहे लेंथ, लेंथ इज द फंडामेंटल क्वांटिटी अँड लेंथचं युनिट जे आहे त्याचं नाव आहे मीटर आणि याचं सिम्बॉल आहे एम. त्यानंतर आहे मास, मास किलोग्राम, मासचं युनिट जे आहे ते किलोग्राम आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे के जी, कॅपिटल के अँड स्मॉल जी. त्यानंतर तिसरं आहे टाइम, टाइम इट इज मेजर इन सेकंड आणि त्याचा सिम्बॉल आहे यस. त्यानंतर आहे इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रिक करंट ॲम्पियर आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल ए. त्यानंतर टेम्परेचर, टेम्परेचर चं युनिट आहे केल्व्हिन आणि त्याचा सिम्बॉल आहे के. त्यानंतर अमाऊंट ऑफ सबस्टन्स, कोणत्याही पदार्थामध्ये किती प्रमाणात मॅटर आहे ते अमाऊंट मोजण्याकरता मोल हे युनिट वापरले जातं आणि त्याचा सिम्बॉल सुद्धा तोच आहे. म्हणजे त्याचा युनिटचं नाव आणि सिम्बॉल दोन्ही सारखं आहे. आणि शेवटचा आहे ल्युमिनस इंटेन्सिटी, म्हणजे कुठल्याही पदार्थामधून जेव्हा प्रकाश बाहेर पडतो तर त्याची तीव्रता किती आहे, तर ती ल्युमिनस इंटेन्सिटी, प्रकाशमान होण्याची इंटेन्सिटी जी आहे ती जी मोजल्या जातं ती मोजल्या जातं कॅन्डेला आणि याचं युनिट आहे कॅपिटल सी स्मॉल डी. and these are the 7 fundamental quantities, and these 7 fundamental quantities are used to measure or find out the units of other physical quantities. आणि बाकीच्या फिजिकल क्वांटिटीज जे आहे त्याचं युनिट्स जे काढण्याकरता आपल्याला ते वापरण्यात येतं. 2 मिनिट व्हिडिओला पॉज करून आपण सगळ्या ह्या फिजिकल क्वांटिटीज जे आहेत आणि फंडामेंटल क्वांटिटीज त्यांचे नाव आणि त्यांचे सिम्बॉल हे सगळं तुम्हाला लिहून घ्यायचं आहे. देन थर्ड पॉइंट आहे स्टँडर्डायझेशन, स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटीज. आता स्टँडर्ड फंडामेंटल क्वांटिटीज, आता ह्या ज्या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत त्यापैकी आपण 3 शिकणार आहे, लेंथ, मास आणि टाइम. याचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं. फर्स्ट वी हॅव टू स्टडी अबाउट द मास. मास जे आहे त्याचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं. फर्स्ट आय वॉन्ट टू रब दिस, मला हे काय करायचं आहे पुसून घ्यायचं आहे. standards of mass. How the mass? There is a one bureau international, एक संस्था आहे त्याचं नाव आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजरमेंट, अँड दिस ब्युरो इज लोकेटेड इन पॅरिस. पॅरिसमध्ये ही एक संस्था आहे इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजरमेंट, आणि ही संस्था काय करतं, कोणतंही युनिट जे आहे ते ठरवतं. मग मासचं युनिट कसं ठरवलं जातं. द युनिट ऑफ मास इज स्टँडर्डाइज फ्रॉम द ॲलॉय. एक ॲलॉय आहे, दिट इज मेड अप ऑफ
प्लॅटिनम अँड इरिडियम. प्लॅटिनम आणि इरिडियम हे मेटल्स आहेत आणि त्या मेटल्सपासून ॲलॉय तयार केला जातो. आणि धिस ॲलॉय दॅट इज अ सॉलिड सिलेंडर ऑफ दिस platinum iridium is kept at the International Bureau of Weight and Measurement of Paris, and this solid cylinder is internationally accepted, that is due to the international agreement it is accepted as a 1 kilogram. आणि हा जो एक गोळा ठेवलेला आहे प्लॅटिनम आणि इरिडियम पासून एक गोळा तयार केलेला आहे आणि तो या ब्युरोमध्ये ठेवलेला आहे आणि त्या गोळ्याचं मास जे आहे 1 किलोग्राम आहे. हे काय केलेलं आहे इंटरनॅशनल ॲग्रीमेंट जागतिक सगळ्या लोकांनी त्याचं ॲक्सेप्ट केलेलं आहे. मग ते 1 किलोग्राम झालं स्टँडर्ड मास. काय झालं स्टँडर्ड मास. देन द ऑफिशियल ॲक्युरेट कॉपीज ऑफ दिस प्रोटोटाइप आर मेड and that are kept throughout the different places at the international institutes, laboratories throughout the world. मग जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या स्टँडर्डायझिंगच्या इन्स्टिट्यूट्स आहेत, लॅबॉरेटरीज आहेत, त्या लॅबॉरेटरीमध्ये मग याच्या कॉपीज तयार केल्या जातात. याच्या कॉपीज म्हणजे हा जो गोळा ठेवलेला आहे त्याच गोळ्याचा कंपॅरिझन करून सारखा त्याच्यासारखाच आणि तेवढ्याच मापाचा दुसरा गोळा तयार केला जातो आणि तो गोळा मग त्या प्रत्येक जगातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या ज्या लॅबॉरेटरीज आहेत त्या लॅबॉरेटरीजमध्ये ते गोळे ठेवण्यात येतात आणि ते झालं मग स्टँडर्ड मास 1 किलोग्राम. मग 1 किलोग्रामवरून आपल्याला कितीतरी मास तयार करता येतो. मग 1 किलोग्रामवरून त्याचे 10 गोळे तयार केले आणि त्याचं मास मोजलं 10 किलोग्राम, 10 वरून 100, 100 वरून क्विंटल, असं कितीतरी मास आपल्याला तयार करण्यात येतं. तर इट इज द स्टँडर्डायझेशन ऑफ मास. आता लेंथ जी आहे लेंथचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं. द स्टँडर्डायझेशन युनिट्स ऑफ लेंथ. लेंथ म्हणजे लांबी. वी नो दॅट लेंथ इज मेजर इन मीटर. लेंथ मीटरमध्ये मोजला जातो. मग ही जी संस्था आहे द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट अँड मेजरमेंट्स ॲट पॅरिस, द 2 लाईन्स आर एनग्रेव्ड ऑन द बार ऑफ प्लॅटिनम इरिडियम. प्लॅटिनम इरिडियम पासून एक पट्टी तयार केलेली आहे मोठी आणि त्या पट्टीवरती 2 लाईन्स अशा आखलेल्या आहेत म्हणजे कोरलेल्या आहेत आणि त्या 2 लाईन मधलं अंतर, द डिस्टन्स बिटवीन 2 लाईन इज टेकन ॲज अ स्टँडर्ड मीटर. आणि हे जे आहे स्टँडर्ड मीटर म्हणून मोजलं जातं. मग 2 लाईन मधलं अंतर किती आहे 1 मीटर. मग देन द कॉपीज, ॲक्युरेट कॉपीज ऑफ दिस प्रोटोटाइप. प्रोटोटाइप म्हणजे नमुना. या नमुन्याचे काय केल्या जातात कॉपीज तयार केल्या जातात. म्हणजे हे लेन्स जे आहे त्याच्या पट्ट्या तयार केल्या जातात. ती पट्टी म्हणजे 1 मीटरची. अँड धीज कॉपीज आर डिस्ट्रीब्युटेड टू द डिफरंट लॅबॉरेटरीज अँड इन्स्टिट्यूट थ्रू आउट द वर्ल्ड. जगातल्या मग जे स्टँडर्डायझिंग इन्स्टिट्यूट्स आहेत आणि लॅबॉरेटरीज आहेत त्या लॅबॉरेटरीजमध्ये मग याच्या कॉपीज पाठवण्यात येतात आणि ते 1 मीटर माप मग जगात सगळ्या ठिकाणी वापरल्या जातं. इन दिस वे द स्टँडर्डायझेशन ऑफ मीटर इज डन. मग त्याचं स्टँडर्डायझेशन अशा प्रकारे केलं जातं. देन स्टँडर्डायझेशन ऑफ टाईम. आता टाईम जो आहे वेळ, जगामध्ये सगळ्या ठिकाणी वेळ ही सारखीच असायला पाहिजे. मग त्याचं स्टँडर्डायझेशन कसं केलं जातं स्टँडर्डायझेशन ऑफ टाईम. अँड दिस टाईम इट हॅज बीन स्टँडर्डाइज्ड. द युनिट ऑफ द टाईम इट हॅज बीन टेकन फ्रॉम द रिव्होल्युशन ऑफ अर्थ. द टाईम टेकन फॉर 1 रिव्होल्युशन ऑफ द अर्थ इज टेकन as 24 hours and the time required for 1 revolution it has been measured accurately with the help of a accurate device. एक accurate device आहे की जो पृथ्वीला स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याकरता लागणारा वेळ काय करतो ॲक्युरेट मोजतो, अचूक मोजतो. अँड दॅट टाइम इज टेकन ॲज 1 hour. मग तो जो टाइम आहे पृथ्वीला स्वतःभोवती एक चक्कर पूर्ण करण्याकरता लागणारा वेळ 24 तास हा लागतो. हा तो त्यांनी ॲक्युरेट मोजलेला आहे. मग 24 hours मधला जो 1 hour जो आहे 1 hour इज इक्वल टू 60 मिनिट. मग एका आवरचे काय केले जातात 60 सारखे भाग केले झाले. त्या 60 सारखे भाग म्हणजे एक भाग म्हणजे 1 मिनिट. अँड 60 मिनिट्स मधला जर 1 मिनिट जर घेतला तर एका मिनिटाचे 60 सारखे भाग केले जातात. अँड इट इज कॉल्ड ॲज सेकंड, 1 सेकंड. अँड इन दिस वे द टाइम इज स्टँडर्डाइज. मग टाइमचं युनिट जे आहे त्याचं स्टँडर्डायझेशन अशा प्रकारे केल्या जातं. नाउ सी हिअर आर सम क्वेश्चन्स अँड इट्स answers are very interesting and it is very interesting to know these things. आणि ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असायला पाहिजे. What is an atomic clock? Where is it kept?
ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय आणि हा ॲटॉमिक क्लॉक कुठे ठेवलेला आहे. आता ॲटॉमिक क्लॉक म्हणजे काय, तर ॲटॉमिक क्लॉक इट इज द मोस्ट ॲक्युरेट टाइम पीस. इट इज द मोस्ट ॲक्युरेट टाइम पीस इन द वर्ल्ड. जगामध्ये सगळ्यात जास्त अचूक वेळ दाखवणारी जी घड्याळ आहे त्याला ॲटॉमिक क्लॉक असं म्हटलं जातं. अँड धिस ॲटॉमिक क्लॉक बेस्ड ऑन द व्हायब्रेशन्स. हे कशावरती चालतं, व्हायब्रेशन्स वरती चालतं. आता एक NIST नावाची संस्था आहे अमेरिकेची, अँड धिस NIST ब्युरो इट हॅज मेड अ क्लॉक विच इज वर्क ऑन द व्हायब्रेशन ऑफ अमोनिया मॉलिक्यूल. अमोनिया मॉलिक्यूलच्या व्हायब्रेशनवरती ती काम करत असतं. आता वेअर आर दिस ॲटॉमिक क्लॉक्स आर केप्ट. आता ह्या जे ॲटॉमिक क्लॉक आहे कुठं ठेवलेले आहे, दिस ॲटॉमिक क्लॉक्स आर केप्ट ॲट डिफरंट प्लेसेस थ्रू आउट द वर्ल्ड. जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ह्या घड्याळी ठेवलेल्या आहेत. द मास्टर ॲटॉमिक क्लॉक इज केप्ट इन US, दॅट इज ॲट वॉशिंग्टन. मास्टर ॲटॉमिक क्लॉक जी आहे ती वॉशिंग्टनला आहे आणि इट गिव्स द ॲक्युरेट टाइम टू द डिफेन्स एजन्सीज ऑफ अमेरिका. अमेरिकेची जी डिफेन्स संस्था आहे, संरक्षण संस्था जी आहे, त्या संस्थेला FBI ज्याला म्हटलं जातं, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, त्या संस्थेला ॲक्युरेट टाइम त्या ठिकाणी ती दाखवतं. GPS टेक्नॉलॉजी आपण ऐकलं असेल, नेव्हिगेशन सिस्टीम, त्याकरता सुद्धा टाइम जो आहे ॲटॉमिक क्लॉकचाच वापरला जातो. भारतामध्ये ॲटॉमिक क्लॉक कुठे आहे, इन इंडिया ॲटॉमिक क्लॉक इज केप्ट ॲट न्यू दिल्ली ॲट नॅशनल, आणि ती कुठं आहे, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी. दिल्लीला जी एक नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आहे त्या ठिकाणी भारताची ॲटॉमिक क्लॉक आहे. आता दुसरा प्रश्न आहे, हाऊ इज द व्हेलॉसिटी ऑफ लाईट यूज फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. मीटर अंतर जे आहे, 1 मीटर अंतर जे आहे हे लाईटच्या व्हेलॉसिटीवरून काढलेलं आहे. तर मग त्या लाईटच्या व्हेलॉसिटीचा कसा वापर केला जातो, वी नो दॅट द व्हेलॉसिटी ऑफ लाईट ऑर व्हेलॉसिटी ऑर स्पीड ऑफ लाईट इन एअर ऑर व्हॅक्यूम. या हवेमध्ये किंवा व्हॅक्यूममध्ये लाईटची स्पीड असतं 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. म्हणजे 3 × 10⁸. 10⁸ मीन्स 30 करोड्स, दॅट इज 30 करोड मीटर एवढं अंतर एका सेकंदामध्ये लाईट पार करतं. दॅट इज 3 × 10⁸ मीटर एवढं अंतर एका सेकंदामध्ये लाईट पार करतं. म्हणजे लाईटची स्पीड ही सगळ्यात जास्त आहे. मग त्या स्पीडचा वापर करून मीटर जे आहे हे युनिट कसं काढलं जातं, द स्पीड ऑफ लाईट इज युज्ड ऑर टेकन फॉर द स्टँडर्डायझेशन ऑफ लेंथ इन मीटर. मग लांबी जी आहे मीटरमध्ये मोजण्याकरता या स्पीडचा वापर केला जातो. मग 1 मीटर म्हणजे काय, तर 1 मीटर जी आहे हे कसं डिफाईन केलं जातं, 1 मीटर डिस्टन्स इज डिफाईन, 1 मीटर इज डिफाईन ॲज द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द लाईट इन 1/299799200 सेकंद. म्हणजे एका सेकंदाच्या एवढ्या भागामध्ये लाईट जेवढं अंतर पार करेल तेवढं अंतर म्हणजे 1 मीटर. 1 याला जर आपण भागलं तर याचं आन्सर येतं 0.3 सेकंद. म्हणजे एवढ्या सेकंदामध्ये लाईट जेवढं अंतर पार करेल, समजा लाईटनी एवढ्या सेकंदामध्ये एवढं अंतर पार केलं म्हणजे दॅट डिस्टन्स इज 1 मीटर. आलं लक्षात, 1 मीटर. अँड धिस इज इक्विव्हॅलंट टू 3 × 10⁻10 सेकंद. म्हणजे एवढ्या सेकंदामध्ये लाईट जेवढं अंतर पार करेल ते झालं 1 मीटर. तर तुमच्या लक्षात आलं असेल हाऊ द व्हेलॉसिटी ऑफ लाईट इज यूज्ड फॉर डिटरमाइनिंग द स्टँडर्ड मीटर. आता आपण एन्शियंट टाइम्स, हाऊ द युनिट्स आर मेड इन एन्शियंट टाइम्स. जुन्या काळामध्ये युनिट्स कसं तयार केलं जायचं, व्हेन देअर वॉज नो एनी सिस्टीम्स, तेव्हा कोणत्या संस्था नव्हत्या. तर ॲट दॅट टाइम व्हेन मॅन फेल्ड द नीड ऑफ मेजरिंग द फिजिकल क्वांटिटीज, ॲट दॅट टाइम द मॅन यूज देअर ओन बॉडी पार्ट्स फॉर दिस पर्पज. त्यांनी मग शरीराच्या अवयवांचा वापर त्या ठिकाणी केलेला आहे. आता एक एक्झाम्पल, इजिप्तमध्ये काय केलं, इन एन्शियंट इजिप्त द डिस्टन्स बिटवीन द एल्बो अँड टिप ऑफ मिडल फिंगर, म्हणजे या एल्बो पासून मिडल फिंगर पासचं अंतर जे आहे, दिस डिस्टन्स इज कन्सिडर ॲज अ 1 क्युबिट. हे जे अंतर आहे हे अंतर म्हणजे काय,
गृहीत धरल्या जायचं 1 क्युबिट. या ठिकाणी लिहितो मी आता 1 क्युबिट. मग 1 क्युबिट म्हणजे काय, एवढं अंतर. बट धिस क्युबिट, मग त्याच्यावरून बाकीचे अंतर मोठे लार्जर डिस्टन्स सुद्धा मोजले जायचं, 10 क्युबिट, 20 क्युबिट, 30 क्युबिट्स एटसेट्रा. बट धिस डिस्टन्स of elbow to middle finger is not same and it is varies from person to person. मग प्रत्येक व्यक्तीच्या हाताचं माप सारखं असतं का, नाही, ते वेगवेगळं असतं. मग अंतर सुद्धा वेगवेगळं येईल. मग त्याकरता त्यांनी एक आयडिया काढली. दे यूज द क्युबिट ऑफ देअर किंग ॲज अ स्टँडर्ड युनिट. मग राजाचा जो हात आहे, म्हणजे त्या राज्याचा जो राजा असेल त्या राजाचं जे हाताचं माप आहे ते मग स्टँडर्ड मोजलं जायचं. त्याची एक पट्टी तयार केली जायची, ते पट्टी म्हणजे 1 क्युबिट. मग ते पट्टीचा वापर पूर्ण राज्यामध्ये केला जायचा डिस्टन्स मोजण्याकरिता. अँड इन दिस वे दे यूज द डिस्टन्स. देन गोल्ड, सोनं तेव्हा सुद्धा होतं. द गोल्ड इज मेजर इन गुन्स. गोल्डचं युनिट काय होतं, गुन्स. अँड आवर ग्लास, मग टाइम मोजण्याकरता आवर ग्लास. तुम्ही याच्यामध्ये बघितलं असेल बरेचदा, जॉग्रॉफीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे अशा प्रकारचा आवर ग्लास राहायचा, बरोबर आहे. यामध्ये वाळू भरलेली राहायची आणि ही वाळू पूर्ण या ठिकाणी जमा झाल्यानंतर वरची वाळू हळूहळू हळूहळू बारीक वाळू खाली जमा व्हायची आणि त्यानंतर 1 तास झाला असं मोजलं जायचं. परत मग ती उलटं केलं जायचं, परत वरतून वाळू खाली यायची. अँड धिस इज कॉल्ड ॲज आवर ग्लास. अँड इन दिस वे दे यूज द measure the times. Thanks for watching this complete video. तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या चांगल्या प्रकारे समजल्या असतील अशी मी आशा करतो. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब माय चॅनल.